संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय। निवडणुकांसाठी महायुतीमध्ये नो रिस्क फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आता महायुती एकत्र लढणार असल्याचंही बोललं जातंय। ही निवडणूक नो रिस्क व्हावी म्हणून आता महायुतीनं चांगलाच फॉर्म्युला ठरवल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे असंही सूत्रांकडून कळलं जातंय। कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये। मुंबई तसंच मुंबईसहित अनेक शहरं, महत्त्वाची शहरं सगळ्यांनाच हवी आहेत। तेव्हा एकत्र लढवायची का की वेगवेगळी लढवायची अशापासून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तेव्हा आता ह्यात कोणतीही रिस्क नको म्हणून तिन्ही पक्षांचे नेते सावधगिरीने भूमिका घेत आहेत। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत उपस्थित आहेत फोन लाईनवरून। त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। गणेश, नेमकं काय होणार आहे, कशा प्रकारचं फॉर्म्युला ठरतोय, काय घटना घडतायत अंतर्गत वर्तुळात? नक्कीच मिनी विधानसभा निवडणूक समजले जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अवघ्या काही महिन्यांमध्ये होतील। मात्र यामध्ये कुठलंही नो रिस्क धोरण आहे ते सध्या तिन्ही पक्षांकडून होताना पाहायला मिळते। काही ठिकाणच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सुरू झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण की सर्वाधिक संख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा एकदा मिळवून महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बनण्यासाठी महायुती प्रयत्न करतं असंच म्हणावं लागणार आहे। कारण की ज्या काही स्थानिक स्वराज्य महानगरपालिका आहेत आणि या महानगरपालिकेमध्ये आपला झेंडा फडकला पाहिजे। विशेषतः करून जर मुंबई असेल, ठाणे असेल यासारख्या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने वाटप संख्यांचं करून एकत्र लढता येईल यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। कारण की गणेश, आपण पाहू शकतोय की महायुतीसाठी आता अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे। गेले काही वर्ष ही निवडणूक झालीच नव्हती, मात्र आता महायुती एकत्रितपणे या निवडणुकीसाठी प्रयत्न करताना दिसते।